नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओल्या काळ्या घेवड्याची भाजी बनवणार आहोत. तर उसळी नाही आणि जास्त पातळी नाही, अशी एक वेगळ्या पद्धतीची आपण भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं काळे घेवडे घेतलेले आहेत. हे ओले आहेत काळे घेवडे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याला आपण धुवून घ्यायचं. तुमच्याकडं जर ओले अवेलेबल नसतील तर तुम्ही सुके काळे घेवडे आहेत ते एक 4 ते 5 तासासाठी आपण तुम्ही भिजवू शकता. लवकर भिजावेत म्हणून पाणी थोडं कोमट करून त्याच्यामध्ये भिजत टाका, चांगले भिजतात. आता याच्यासाठी आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची आहे, तर त्याची आपण तयारी करू. इथं कढई घेतलेली, कढईमध्ये एक 1.5 ते 2 चमचे आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे. तर आपण 2 चमचे तेल घेतलेले. आता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. आता आपलं जिरं थोडं फ्राय झालं की एक मीडियम साईजचा कांदा मी उभा कट केलेला बारीक, तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. आणि कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. खूप इन्स्टंट बनणारी भाजी आहे. 15 ते 20 मिनटामध्ये ही भाजी बनते आणि खूप छान लागते. काळ्या घेवड्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. तर आपला कांदा थोडा फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण सुकं खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे, जे बारीक केलेलं असतं पावडरसारखं, ते घ्यायचं आहे. तुमच्याकडं सुकं खोबरं असेल तुम्ही असं खिसूनही टाकू शकता. इथं एक 2-3 चमचे मी सुकं खोबऱ्याची पावडर घेतलेली. तिलाही थोडं फ्राय करायचं कांद्याबरोबर. आणि एक मूठभर आपण इथं कोथिंबीर घ्यायची. आता कोथिंबीर तीही ह्याच्याबरोबर फ्राय करून घ्यायची. कोथिंबीर खूप जरुरी आहे, ती जर टाकली तर आपली भाजी खूप टेस्टी होते, छान लागते. आणि कोथिंबीर फ्राय करताना जे मसाले आपण फ्राय करतो त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची, तर आपली भाजी खूप छान बनते, टेस्टी बनते. तर हे सगळं फ्राय झालेलं आहे. त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याची एक फाईन पेस्ट बनवून घेऊ. इथं आपण हे काढून घेतलेलं आहे. आता इथं आपण त्याची एक फाईन पेस्ट बनवलेली. चला तर आपण आता भाजी बनवायला घेऊ. तिथं तीच कढई आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये परत 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता तेल आपलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. तर आपण मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी थोडी फ्राय झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण परत जिरं टाकून घ्यायचं. हेही फ्राय झालं की आपण बनवलेली जी पेस्ट आहे, ग्रेव्ही आहे, ती याच्यामध्ये लगेच डायरेक्ट टाकून घ्यायची. तर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ह्या ग्रेव्हीला चांगलं परतून घ्यायचं. त्याला तेल सुटलं पाहिजे असं परतून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, हलवून घ्यायची. आता आपल्या ग्रेव्हीला थोडं तेल सुटण्यासाठी एक 4-5 मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून व्यवस्थित फ्राय होऊन देऊ. तर 4-5 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या ग्रेव्हीला खूप छान तेल सुटायला लागलेलं आहे. ग्रेव्ही छान फ्राय व्हायला लागलेली. आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि आपल्याकडे जो कांदा लसूण मसाला आहे, घाटी मसाला आहे, तो आपण एक 3 ते 4 चमचे याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मी 4 चमचे टाकणार आहे कारण मसाला थोडा कमी तिखट आहे. तुमचा जर जास्त तिखट असेल तर तुम्ही त्या हिशोबानं टाका. आमच्याकडे जो मसाला आहे, घाटी मसाला, तो थोडा कमी तिखट आहे म्हणून मी 4 चमचे टाकलेला आहे. आता या मसाल्याला ग्रेव्हीबरोबर थोडं चांगलं फ्राय होऊन द्यायचं. तर आपण परत एकदा याच्यावर झाकण ठेवू आणि एक 2 ते 3 मिनटं याला आपण तेल सुटस तोपर्यंत फ्राय करू. आता इथं 2-3 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे. मसाला चांगला आपला फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घ्यायचं
आणि आता आपण जे घेवडे धुतलेले ओले घेवडे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. खूप छान भाजी बनते आणि खूप छान लागते. तिथं आपण हे सगळे घेवडे टाकून घेतलेले. आता याला मसाल्याबरोबर थोडं फ्राय करून घ्यायचं, चांगलं मिक्सअप करायचं आणि यालाही आपण झाकण ठेवून एक 3-4 मिनटं चांगली वाफ येऊन द्यायची. आता इथं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी ग्रेव्ही राहिलेली, त्याच्यामध्ये पाणी टाकून हे टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी टाकायचं, पण त्याच्या अगोदर आपण याला एक झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं वाफवून घेऊ. 4 मिनटं झालेली. आपले घेवडे जे आहेत ते ग्रेव्ही बरोबर थोडे चांगले वाफरलेत आणि चांगलं तेल सुटलेलं आहे त्याला. आता याच्यामध्ये आपण एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं. ही ॲक्च्युली टिफिनसाठी भाजी बनवतो, तर आपल्याला जास्त याच्यामध्ये पातळ ठेवायची नाही आहे, अशी जास्तही सुकी बनवायची नाही, मिडियम याच्यामध्ये ठेवायचे. म्हणून मी अर्धा ग्लास इथं पाणी टाकलेलं आहे. त्याला परत झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं कमी फ्लेमवर आपण याला शिजवून द्यायचं आहे चांगलं. इथं 10-15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजीची क्वांटिटी कमी झालेली आणि खूप मस्त आपले घेवडे पण छान शिजलेले आहेत. मला दाखवतो. हे आपले घेवडे मस्त शिजलेले आहेत. सुके घेवडे असतील, तुम्ही जर त्याला भिजवून ठेवलं असेल तर एक 2 शिट्ट्या जर लावल्या तर खूप छान शिजतात, किंवा असे जरी टाकले तरी 15-20 मिनटं लागतील शिजायला. हे ओले घेवडे त्यामुळे 10 ते 15 मिनटं शिजले. आपला लास्ट टच कोथिंबीर टाकली आणि ही भाजी आपले आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर आपण ही भाजी आता खायला घ्यायची. तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कॉमेंट्स करून सांगा. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता घेवड्यामुळे त्याला भाजीला कलरही छान आलेला आहे. इथं आपण आता खायला घ्यायचं आहे. इथं थोडे काकडीचे स्लाइस घेतलेले आहेत आणि टिफिनसाठी चपाती बनलेली. तुम्ही भाकरीबरोबर खूप ऑथेंटिक लागते, छान लागते. बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची असेल किंवा तांदळाची असेल. आणि ह्याची आपली रेसिपी बघू शकता. एवढी मस्त भाजी झालेली आहे. तर तुम्हाला जर बाजरीच्या भाकरीवर खायची असेल तर थोडा रस्सा तुम्ही ठेवू शकता. हे टिफिनसाठी होती म्हणून थोडा हे सगळं आटवून अशी मस्त सुकी भाजी बनवलेली. तर ही नक्की बनवा, नक्की खा. कॉमेंट्स करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. चला तर एक अशीच साधी, सोपी आणि घरगुती रेसिपी जी आपण सोप्या पद्धतीने बनवू शकतो अशी घेऊन आपण पुढच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.